सगळ्यात आधी यूट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार. तर सगळ्यात अवघड काम असतं यूट्यूब चॅनल सुरू केल्यावर 1K सबस्क्राईब मिळवणं. त्यासाठी आपल्याला जास्त स्ट्रगल करावं लागतं बरं का. एक सबस्क्राईब गोळा करावा लागतो. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर गुरुचरित्र पारायण होतं आणि त्याला बसलेलं होतं आम्ही यावर्षी. तर हे माझं पहिलंच गुरुचरित्र पारायण होतं आणि माझी मुलगीही माझ्यासोबत या गुरुचरित्र पारायणाला बसली होती. तिचं 3ऱ्या वर्षीची डिप्लोमाचा पहिल्या टर्मचा पेपर झाला, त्यामुळे 15 ते 20 दिवस सुट्टी होती. आता मला 40 वर्ष लागले गुरुचरित्र पारायण करण्यासाठी. तिला एकदाच म्हणलं, तू आलीस सुट्टीला तर बसते का? तर तिनंही होकार दिला. एवढ्या थंडीत आम्ही पहाटे 5 वाजता उठून जायचो आणि हे गुरुचरित्र करण्यामागचा हेतू आमचा हाच होता की आम्ही जे आयुष्यात जे कष्ट करणार आहोत त्याला फक्त यश मिळू दे. आणि योगायोग बघा, 2 डिसेंबरला डिप्लोमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले आणि नेमकं त्याच दिवशी माझे 1K सबस्क्राईब पूर्ण झाले. तर हा इतका भारी योगायोग जुळून आलता. आता जे कोणाला वाटेल की ही अंधश्रद्धा, पण प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग वेगळा असतो. आपल्या मानण्यावर आहे देवाला किती मानायचं. आयुष्यात तर 80% कष्ट करायचं, 10% नशीब आणि 10% देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तसं तर आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत, अजून आम्हाला कुठलाच अनुभव नाही. हळूहळू प्रयत्न करतोय कॅमेऱ्यासमोर यायचा, बोलण्याचा. आयुष्यात कोणतीच गोष्ट एका दिवसात होत नाही, पण एक दिवस ती गोष्ट नक्कीच पूर्ण होत असते. त्यासाठी प्रयत्न चालू ठेवायचे. तर तुम्हाला झाडांविषयी खरी आणि थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असते. अगदी घरातीलच जास्तीत जास्त माझा या गोष्टींवर भर असतो. घरातीलच ज्या वस्तू आपण टाकून देतो कचरा म्हणून, त्याच वस्तूंचा वापर करून आपण ही झाडं कशी लावायची आहेत. काल रविवार, मुलांना पण काहीतरी चटपटीत खायचं होतं. सगळे योग एकत्र जुळून आल्यामुळे काल केक बनवला आणि ज्यांच्या सपोर्टशिवाय आपण काहीही करू शकत नाही, त्यांचा पहिला मान केक खाण्याचा. तर असा साजरा केला आम्ही 1K सेलिब्रेशन.